कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेत शिवारातील पानबुडी, मोटार व म्हशी चोरी, 4 आरोपी जेरबंद, 9,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्ह्यातील शेत शिवारातील पानबुडी, मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी तसेच परवाना असलेल्या हॉटेल व बियर बार फोडून विदेशी दारू चोरी करणाऱ्या संघटित टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी अत्यंत नियोजनबद्ध व धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत 4 सराईत आरोपींना अटक करून तब्बल 9,26,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या नेतृत्वात विशेष पोलीस पथकाची निर्मिती करण्यात आली. सदर पथक मुरुड अकोला परिसरात लातूर जिल्ह्यात घडलेल्या शेतातील साधन सामग्री चोरीतील संशयित गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लातूर ते मुरुड जाणाऱ्या रस्त्यावर करकटा पाटी येथील एका बार समोर पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनासहित 4 संशयित इसम संशयास्पदरित्या थांबले आहेत. या माहितीच्या आधारे तात्काळ नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला. दुपारी संशयित वाहनासह 4ही इसमांना ताब्यात घेण्यात आले. महादेव उर्फ बापू सुरेश चव्हाण, वय वर्ष 45, राहणार राजेश नगर ढोकी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. राहुल निवृत्ती काळे, वय वर्ष 23, राहणार साटे चौक, धाराशिव, जिल्हा धाराशिव. तेजस उर्फ पप्पू भीमराव शिंदे, वय वर्ष 35, राहणार पिंपळगाव, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. नितीन गजेंद्र काळे, वय वर्ष 32, राहणार राजेश नगर ढोकी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव असं असून त्यांची अंग झडती व वाहन तपासणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम 1,57,000 रुपये, 5 HP क्षमतेच्या 10 पानबुडी मोटारी, विदेशी दारूचे 23 बॉक्स, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप वाहन MH44U1316 असा मुद्देमाल मिळून आला. नमूद आरोपींची सखोल चौकशी केली असता आरोपींनी कबुली दिली की ते आपल्या इतर 3 फरार साथीदारांसह गेल्या 1 वर्षापासून लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत शेत शिवारातील पानबुडी, मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी चोरी करत होते. तसेच काही दिवसांपूर्वी वैराग जिल्हा सोलापूर परिसरातील एक बियर बार अँड परमिट रूम फोडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू चोरी केली होती. विविध कंपनीचा माल विकून मिळालेली रक्कमच त्यांच्या ताब्यात आढळून आलेली असल्याचं सांगितलंय. आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्ह्यातील पुढील पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याशी त्यांचा थेट संबंध असल्याची खात्री झाली. पोलीस स्टेशन मुरुड, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, कासार, शिरसी, वैराग जिल्हा सोलापूर इत्यादी ठिकाणी दाखल असलेले एकूण 10 गंभीर गुन्हे उघडकीस आले असून या कारवाईत एकूण 10 पानबुडी मोटारी 71,800 रुपये, विदेशी दारू 1,97,440, रोख रक्कम 1,57,000, बोलेरो पिकअप वाहन 5 लाख रुपये असं एकूण किंमत 9,26,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.